यावेळेस भावाने बर्थडेला असं सरप्राईज दिलं की ते बघून खरंच सरप्राईज झाली। तर आज मला एक अर्जंट फ्रेमची ऑर्डर होती आणि त्यामुळेच ती रेडी करायला मी माझ्या फ्रेंडच्या रूम वर गेली होती। फटाफट फ्रेम रेडी केली आणि ज्यांची ऑर्डर होती त्यांना देऊन आली। आता दुसऱ्या दिवशी होता 9 ऑगस्ट, म्हणजेच आपला जागतिक आदिवासी दिवस आणि माझा बर्थडे सुद्धा। तर त्याच निमित्तात आमच्याकडच्या तारपकरी काकांनी माझ्या जवळ हा तारपा आणून दिला होता। त्यांनी मला ह्याच्यावरती वारली पेंटिंग काढायला सांगितली होती आणि खरंच तारप्यावरती पेंटिंग करायला भाग्य लागतं आणि फर्स्ट टाइम करत होती म्हणून थोडी भीती पण वाटत होती। म्हणूनच काळजीपूर्वक मी ह्यावरती पेंटिंग करायला सुरुवात केली आणि मी ह्यावर पेंटिंग करायला इतकी मग्न झाली होती की रात्रीचे 12 वाजले आणि माझा बर्थडे पण सुरू झाला हे मला समजलंच नाही। आणि माझ्या मम्मी पप्पा भाई आणि वहिनीने इतकं भारी सरप्राईज दिला पण मला ह्यावर विश्वासच बसत नव्हता, म्हणून मला वाटलं प्रँक करतायत की काय। बॉक्स चेक केला की नक्की केक आहे की नाही, म्हणूनच भाईने दाखवलं की हो बाबा आणलाय केक। पण खरंच दिवसा तर आपण केक कापतोच, पण रात्रीच्या 12 वाजता केक कापायला एक वेगळीच मजा असते। चला सर्व फॅमिली सोबत केक कट केला आणि हो आज सरप्राईज वर सरप्राईज मिळत होतं, कारण रात्रीच्या 12 वाजता नक्षू दादा आणि बाबा वगैरे पण आले होते माझ्या बर्थडे सेलिब्रेशन साठी। यावेळेस मम्मी आणि वहिनीने इतकं छान बर्थडे गिफ्ट दिलंय त्यामुळे माझा आनंद तर डबल होता। आणि ते काय आहे ते सांगते लवकर। आणि तारप्यावरती वारली पेंटिंग काढलीये ती कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा।